हॅलो स्टुडंट्स, आज विद्यालयामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी धनश्री आज तुमच्या समोर घेऊन आलेले आहे कॉम्प्युटर विषय. ओके, आणि आपला चॅप्टर आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड. मेल मर्ज हा आपला टॉपिक आहे आजचा. ऑलरेडी आपण मेल मर्ज स्टार्ट केलेला आहे. तर मेल मर्जचा आपण काय उपयोग होतो ते पाहिलेलं आहे की मेल मर्ज आपण एकच मजकूर लिहून आपण डिफरंट रेसिपियंटला पाठवू शकतो. कितीही लोकांना आपण पाठवू शकतो, लेटर किंवा मेल किंवा काहीही. तर हा आहे मेल मर्जचा उपयोग. आणि मेल मर्ज मध्ये एनव्हलप आणि लेबल हे दोन ऑप्शन्स आपण पाहिले. तर आज आपण पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप मेल विझार्ड. ओके, चला तर सुरू करूया. हे आहे लेटर जे आपण टाईप केलेलं. आता पहिल्यांदा हे लेटर मी सेव्ह करते. सेव्ह करण्यासाठी आपल्याला फाईल मेनू आणि क्लिक ऑन सेव्ह. धिस पीसी डॉक्युमेंट्स मध्ये सेव्ह करूया आपण. इथे आपण सॅम्पल मेल या नावानं किंवा सॅम्पल लेटर या नावाने हे सेव्ह करू. ओके, आणि नाव दिल्यानंतर कुठे नाव येतं? टायटल बार वरती. तर हा आहे टायटल बार, सॅम्पल लेटर. ओके, तर आजचं आपलं लेटर तर रेडी आहे. आता हा जो पार्ट आहे स्टार्ट मेल मर्ज, हा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. तर यात तुम्हाला काही ऑप्शन्स मिळतील: लेटर्स, ईमेल मेसेजेस, एनव्हलप्स, लेबल्स, डिरेक्टरी, नॉर्मल वर्ड डॉक्युमेंट आणि स्टेप बाय स्टेप मेल मर्ज विझार्ड. तर आपण स्टेप बाय स्टेप मेल मर्ज विझार्ड करणार आहोत. आता इथे डायरेक्टरी म्हणजे काय? डायरेक्टरी म्हणजे पूर्वीच्या काळी पण तुम्हाला माहिती असेल की फोन नंबर वगैरे सेव्ह करायचे. तर फोन नंबरची एक बुक असायचं जे आपल्या टेलिफोन एक्सचेंज कडून आपल्याला मिळायचं, ज्यांचे लँडलाईन नंबर असायचे. तर त्याला म्हणतात डायरेक्टरी. ओके, तसेच इथं पण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये सुद्धा आपण ते सेव्ह करून ठेवू शकतो. आता इथे काय आहे? सिलेक्ट डॉक्युमेंट टाइप. व्हॉट टाइप ऑफ डॉक्युमेंट आर यू वर्किंग ऑन? आपण कोणत्या टाइपच्या डॉक्युमेंट वरती काम करतोय? तर लेटर्स वरती करतोय. ओके, तर चालू करूया. इथे आपण नेक्स्ट स्टार्टिंग डॉक्युमेंट करू. तर सिलेक्ट स्टार्टिंग डॉक्युमेंट मध्ये काय आलंय? हाऊ डू यू वॉन्ट टू सेटअप युअर लेटर? तुम्हाला तुमचं लेटर कसं सेटअप करायचंय. ओके, यूज द करंट डॉक्युमेंट म्हणजे जे डॉक्युमेंट आहे हेच तुम्हाला डॉक्युमेंट यूज करायचंय का स्टार्ट फ्रॉम अ टेम्पलेट? बघूया स्टार्ट फ्रॉम अ टेम्पलेट काय आहेत टेम्पलेट्स. इथे आता इन्स्टॉल केलेले नाहीत आणि ओके इन्स्टॉल आहेत. आपण इथं क्लिक करू ओके. तर असे इथे टेम्पलेट्स, ऍक्च्युली टेम्पलेट म्हणजे रेडीमेड डॉक्युमेंट आपल्याला मिळतात. ओके, आणि इथे आता आपण क्रिएट करू शकतो आपलं लेटर. तर आपण लेटर्स आणि इथं यूज करंट डॉक्युमेंट. एक मिनिट, मी हे क्लोज करून परत ओपन करते. ओपन करण्यासाठी आपण फाईल मेनू मध्ये ओपन ऑप्शन मध्ये गेलो आणि सॅम्पल लेटर ओपन केलं. ओके, देन अगेन मेलिंग्स, स्टार्ट मेल, स्टेप बाय स्टेप विझार्ड. तर आपण लेटर्स यूज करणार आहोत. स्टार्टिंग डॉक्युमेंट, यूज द करंट डॉक्युमेंट, स्टार्ट फ्रॉम एक्झिस्टिंग डॉक्युमेंट. हे आपलं एक्झिस्टिंग डॉक्युमेंटच आहे, आपण हे पहिल्यापासून टाईप करून ठेवलेलं. तर हे जे डॉक्युमेंट आता सध्या ओपन आहे हेच आपण वापरणार आहोत. नेक्स्ट,
सिलेक्ट रेसिपियंट. ओके, तर इथे सिलेक्ट रेसिपियंट मध्ये आपल्याला काय काय ऑप्शन्स मिळतात ते पाहू. यूज अँड एक्झिस्टिंग लिस्ट. यूज अँड एक्झिस्टिंग लिस्ट म्हणजे काय? जर समजा तुम्ही तुमची लिस्ट बनवलेली असेल तर ती सेम लिस्ट तुम्ही इथे वापरू शकता. नेक्स्ट ऑप्शन आहे सिलेक्ट फ्रॉम आउटलुक कॉन्टॅक्ट्स. तर आउटलुक हा वर्ड तुम्ही पहिल्यांदा पण ऐकला असेल. जसे जीमेल आहे, जसे याहू आहे, त्याप्रमाणे आउटलुक पण एक ईमेल वेबसाईट आहे जिथे आपण मेल करू शकतो, ईमेल आय डी क्रिएट करू शकतो. ओके, तर इथे आउटलुक कॉन्टॅक्ट्स मधून सुद्धा आपण रेसिपियंट सिलेक्ट करू शकतो. आणि एक ऑप्शन आहे टाईप न्यू लिस्ट. आता या मेल मर्जचा मी आणि एक तुम्हाला फायदा सांगते. समजा जसं आपण प्रत्येक वर्षी बर्थडे सेलिब्रेट करतो, राईट? तर प्रत्येक वर्षी आपण असं असू कधी कधी होतं की आपल्या एवढ्या गेस्ट मधून आपला एक गेस्ट, चांगला इम्पॉर्टंट गेस्ट पण कुणाला तरी आपण बोलवायला विसरून जातो. तर आपण याच्यासाठी मेल मर्ज जर केलं तर आपल्या जर लिस्ट जर आपली रेडी असेल तर सेम लिस्ट तुम्ही वर्षोनवर्षी वापरू शकता. आणि जर कुणाला ऍड करायची असेल तर तुम्ही त्यात ऍड करू शकता. हा एक फार चांगला फायदा आहे मेल मर्जचा. तर टाईप अ न्यू लिस्ट आपल्याला करायचं आहे, कारण की आपल्याकडं एक्झिस्टिंग लिस्ट नाहीये. आपण केलेली का ही लिस्ट क्रिएट नाही केली. ओके, तर क्रिएट. आता इथे न्यू ऍड्रेस लिस्ट आली. तर इथे काय काय ऑप्शन्स येतात? टाईप रेसिपियंट इन्फॉर्मेशन इन द टेबल. टू ऍड मोर एंट्रीज क्लिक न्यू एंट्री. ओके, तर आपल्याला ज्यावेळी ऍड करायचं असेल, न्यू एंट्री आपण ऍड करतो. किंवा म्हणजे न्यू एंट्री म्हणजे नावाचे डिटेल्स, पूर्ण जे रेकॉर्ड असतं ते आपण ऍड करू शकतो, डिलीट करू शकतो, फाइंड पण करू शकतो. समजा 2, 3, 4 असतील तर आपण मॅन्युअली सुद्धा फाइंड आउट करू शकतो. पण सपोज तुमचे 100 गेस्ट असतील, 200 गेस्ट असतील तर तुम्ही मॅन्युअली करू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला फाइंड ऑप्शन लागेल. देन कस्टमाइज कॉलम्स. तर बघूया कस्टमाइज कॉलम्स मध्ये काय आहे. कस्टमाइज कॉलम्स मध्ये हे वेगवेगळे टाईपचे कॉलम्स आहेत. तर आता यातले आपल्याला बरेचसे कॉलम जर हवे नसतील तर ते आपण डिलीट करू शकतो. जसे टायटल आपल्याला पाहिजे का? नकोय, तर आपण डिलीट करू. इथे विचारले वेन यू डिलीट फील्ड टायटल एनी इन्फॉर्मेशन इन दिस फील्ड विल अल्सो बी डिलीटेड. म्हणजे जर तुम्ही पहिल्यापासून इथे काहीतरी टाईप केलं असेल आणि तुम्ही जर हे टायटल डिलीट केलं तर ती जी टाईप केलेली इन्फॉर्मेशन आहे ते पण निघून जाईल. तर आपण तर इथं काही टाईप पण केलेलं नाहीये, तर आपण इथे एस करू. नेक्स्ट फर्स्ट नेम आपल्याला पाहिजे, लास्ट नेम पाहिजे. कंपनी नेम नको आहे आपल्याला, तर डिलीट करू. ऍड्रेस लाईन एकच पाहिजे, सेकंड ऍड्रेस लाईन आपल्याला नको आहे, डिलीट करा. सिटी असू देत, स्टेट असू देत. देन झिप कोड. आता झिप कोडच्या ऐवजी आपण पिन कोड वापरायचा आहे. त्यासाठी आपण काय करू, याला रिनेम करू. रिनेम पिन कोड. ओके, नेक्स्ट कंट्री. याला पण आपण रिनेम करून नुसतं कंट्री ठेवू. होम फोन इथे आपण रिनेम करू आणि मोबाईल नंबर लिहू. इथे फुल स्टॉप अलाउ नाही.
म्हणजे कोणतेही स्पेशल कॅरेक्टर ज्यावेळी तुम्ही रिनेम कराल त्यावेळी कोणतेही स्पेशल कॅरेक्टर तुम्ही इथे यूज करू शकत नाही. वर्क फोन आपल्याला नको आहे, डिलीट. ईमेल ऍड्रेस पण डिलीट. ओके. आता या ऐवजी समजा तुम्हाला दुसरं काय फील्ड जर तुम्हाला ऍड करायचे असेल तर तुम्ही करू शकता. जसे इथं ऍड करून, तर इथे तुम्ही ऍड करू शकता. ओके. जसे काय ऍड करू शकतो, डिस्ट्रिक्ट. सपोज आपल्याला डिस्ट्रिक्ट जिल्हा पाहिजे तर आपण इथे ऍड करू शकतो. ओके. मी आता सध्या हे डिलीट करते कारण आपल्याला नको आहे. आणि सपोज तुम्हाला फर्स्ट नेम, लास्ट नेम, ऍड्रेस लाईन, सिटी, स्टेट, पिनकोड, तर मोबाईल नंबर समजा तुम्हाला लास्ट नेम नंतर पाहिजे तर तुम्ही जस्ट याला क्लिक करून असं वरती घेऊन जाऊ शकता किंवा याला मूव्ह अप सुद्धा करू शकता. ओके. तर अशा पद्धतीने आपण याची ऑर्डर सुद्धा चेंज करू शकतो. देन ओके. आता तुम्ही पाहू शकता इथे वेगवेगळे कॉलम्स आलेले आहेत. आपल्या गरजेनुसार आपण हे क्रिएट करू शकतो. आता फर्स्ट नेम, श्रेष्ठा. हे आपण करू चक्रवर्ती. मोबाईल नंबर, ऍड्रेस लाईन, सिटी, स्टेट, पिन कोड, देन कंट्री. ओके. तर यानंतर मी जस्ट टॅब बटन आपलं प्रेस केलं तर नेक्स्ट एंट्री आली किंवा इथून तुम्ही न्यू एंट्री करू शकता. तर इथे आणि एक एंट्री, ते XYZ काही मी रॅन्डमली लिहितेय. ओके. इंडिया. देन अगेन न्यू एंट्री. इथे न्यू एंट्री मध्ये रॅन्डमली काही ऍड्रेस मी जस्ट इथे टाईप केले. ओके. तर इथे आपण 3 रेकॉर्ड्स टाईप केलेत आणि एक एंट्री करते. ऑलराईट. तर यापैकी आता समजा मला जर एखादं रेकॉर्ड डिलीट करायचं असेल तर कसे करायचे? तर समजा मला अरित्रचं डिलीट करायचंय. ओके. पहिल्यांदा आपण ओके करू. ओके करून ही लिस्ट तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. सपोज सॅम्पल लेटर साठी सॅम्पल लेटर नावानंच सिलेक्ट करून रिनेम करून आपण सेव्ह केली. ओके. तर इथे ऑटोमॅटिक तुम्हाला एडिट साठी ऑप्शन्स पण मिळतील.
इथे तुम्ही सॉर्ट करू शकता, फिल्टर करू शकता आणि आपल्याला काय पाहिजेत, कोणते रिसिपिएंट पाहिजेत ते आपण इथे सिलेक्ट करू शकतो. ओके, तर ओके केलं. याचा नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट सेशन मध्ये कंटिन्यू करू. ऑलराईट, तर आज आपण काय शिकलो, रेसिपिएंट लिस्ट आपण क्रिएट करायला शिकलो आणि स्टेप बाय स्टेप मेल विझार्ड कसा यूज करायचा ते शिकलो. तर याचं सेम कंटिन्युएशन आपण नेक्स्ट पार्ट मध्ये करूया. ओके, थँक्यू.